आता पाहूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। अजित पवार सिंधुदुर्ग दौऱ्यावर। सिंधुदुर्गातील आंबोलीत अजितदादांकडून वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट ऊस प्रजनन केंद्राची पाहणी। अंबादास दानवेंनी दिवंगत शेतकरी कैलास नागरेंच्या कुटुंबियांची भेट घेतली। बुलढाण्यातील शिवणी आरमाळ गावातील नागरे कुटुंबियांच्या ते भेटीला। शेतीला पाणी मिळत नसल्यामुळे कैलास नागरेंनी आत्महत्या केली। राज्यातील प्रदूषणकारी कारखान्यांच्या संख्येत मोठी वाढ। महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कल्याण विभागाचा अहवाल। 8500 पैकी 60हून अधिक कारखाने प्रदूषणास कारणीभूत। आझाद मैदानाचा काही भाग आंदोलनासाठी राखीव ठेवणार। 1997च्या याचिकेबाबत 2 एप्रिलपर्यंत अधिसूचना काढा। नियम 2 आठवड्यांमध्ये अधिसूचित करण्याचे हायकोर्टाचे निर्देश। नागपूर हिंसाचारातील आरोपी मोहम्मद हमीद इंजिनियरचा जामिनासाठी सत्र न्यायालयात अर्ज। मोहम्मद हमीद इंजिनियरच्या जामीन अर्जावर सुनावणी। नागपूरच्या महाल परिसरात झालेल्या हिंसाचाराच्या नुकसान भरपाईपोटी शासनाकडून केवळ 7,15,000ची मदत मंजूर। जिल्हाधिकारी कार्यालयाने पंचनामे करून प्रस्ताव शासनाकडे पाठवला होता। स्वारगेट अत्याचार प्रकरणातील आरोपीच्या न्यायालयीन कोठडीत वाढ। आरोपी दत्ता गाडीच्या न्यायालयीन कोठडीत 8 एप्रिलपर्यंत वाढ। प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांच्या आदेशाने गाडीच्या कोठडीत वाढ। पुण्याच्या कल्याणीनगरमधील पोशकार अपघाताचं प्रकरण। निलंबित पोलीस निरीक्षकासह दोघांच्या बडतर्फीची शिफारस। पुणे पोलिसांचा पोलीस महासंचालक कार्यालयाकडे तसा प्रस्ताव।